नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक देशाचे उत्पादन घटणार। पाणी साठा कमी, कांदा लागवड कमी होण्याची शक्यता। केंद्र सरकार महिलांना देणार 12,000 रुपये, अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता। गाढविणीच्या दुधाला मिळतोय सोन्याचा भाव। कृषी निर्यात आता 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देशाचे उत्पादन घटणार आहे। ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार देश आहे। बदलत्या हवामानामुळे ब्राझीलमध्ये चालू हंगामात सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। ब्राझीलमध्ये 2023 ते 24 मध्ये सोयाबीन उत्पादनात 158.5 दशलक्ष टनाने खाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ब्राझीलची अन्न एजन्सी कोनाबनने देखील सोयाबीन उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केलाय। सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादनावर यंदा परिणाम झालाय। लागवड केलेल्या बियांची योग्य वाढ झाली नाही आणि पिकाला मोठ्या प्रमाणात धोका यावेळेस निर्माण झालाय, त्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे। दरम्यान जवळपास 1200 कोटीपेक्षा जास्त रकमेचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। परिणामी कांदा उत्पादकांवर आता थेट परिणाम झाल्याचे काही भागातून दिसून आले। यंदा राज्यात आधीच पाऊस कमी झालाय आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी होते त्यांनी कांदा लागवड केली आहे, पण आता पाणीच नाही, त्यामुळे दुष्काळाचे चित्र समोर आहे आणि यामुळे आगामी काळात कांदा लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे, असंही काही भागातील शेतकरी सांगतात आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात कांद्याचे भाव देखील वाढू शकतात। केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी करते। सरकार महिला शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करू शकते आणि यामुळे महिलांना 6,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये महिला शेतकऱ्यांच्या खात्यात येतील। पीएम किसान योजनेअंतर्गत सध्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहे, जो प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येतात। ही एक प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना आहे, जी लहान शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून दिली जाते। नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजपने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच विजय मिळवून दिलाय। निवडणुकीत महिला शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि खासदार निवडणुकीत महिलांना मोठा पाठिंबा मिळवण्यासाठी लाडली बहिणा म्हणजेच लाडकी लक्ष्मी योजना सुरू केली आहे। या योजनेतून केंद्र सरकार पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते। देशातील शेतकरी सन्मान निधी दुप्पट करण्याच्या दिशेने प्रगती केली जाते। देशात दूध डेअरीचा व्यवसाय सर्वांना परिचित आहे। अनेक जण दूध संकलन केंद्र सुरू करून दुधाचा व्यवसाय करतात। दूध म्हटलं तर शेती व्यवसायाशी निगडित असलेला सर्वाधिक पैसा देणारा व्यवसाय आहे, पण मुळात गाई म्हशीच्या दुधाला हवा तितका भाव मात्र मिळत नाही। पण जर तुम्ही गाढवणीच्या दुधाचा व्यवसाय करत असाल तर काही दिवसातच तुम्ही मालामाल होणार, यात काही शंका नाहीये, कारण गाई म्हशींपेक्षा दुधापेक्षा गाढवणीच्या दुधाला अधिक भाव मिळतोय। गाढवणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क 10,000 रुपये लिटरने विकले जाते। गाढवाचे दूध हे फार्मा फूड मानले जाते, कारण त्याच्या आरोग्यावर अनेक फायदे आहेत। संशोधनात असे दिसून आले आहे की ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते, रक्तभिसरण सुधारू शकते, डोळ्यांच्या समस्यावर देखील चांगला उपाय आहे आणि 1 वर्षाच्या आतील बालकांना देखील गाढवणीचे दूध हे अमृत आहे। अशा पद्धतीने देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता, म्हणजे निश्चितच तुम्हाला देखील त्यातून फायदा होईल। भारतातील कृषी निर्यात क्षेत्र झपाट्याने वाढतंय। सध्या देशाने कृषी निर्यातीने अंदाजे 50 अब्ज डॉलरचा आकडा ओलांडला आहे। आता 2030 पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती 100 अब्जाचा टप्पा ओलांडेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे। केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले की देशात कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढते। सध्या निर्यातीने 50 अब्ज डॉलरचा आकडा गाठला। येत्या 6 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत हा आकडा 100 अब्ज डॉलरच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। 2030 पर्यंत देशातून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे लक्ष्य $2 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असं देखील केंद्र सरकार म्हणले। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।